नमस्कार, मी मंदार फणसे. बेधडकमध्ये तुमचं स्वागत. बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत इराणवरील जे आर्थिक निर्बंध उठवलेले आहेत त्या पार्श्वभूमीवरती. इराणवरील आंतरराष्ट्रीय निर्बंध जे उठवले गेलेले आहेत शनिवारी गेल्या या पार्श्वभूमीवरती अर्थात ही जी घटना आहे ती भारतासाठी नवी व्यापारी संधी उपलब्ध करून देणारी आहे का हे आपण आज तपासणार आहोत. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेलाच्या किमती घसरल्यामुळे याचा फायदा इंधन वापरणाऱ्या ग्राहकाला, तुम्हाला आम्हाला मिळणार आहे का हे आपण त्या निमित्तानं तपासणार आहोत. आणि देशाचं अर्थकारण हाताळण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यशस्वी ठरत आहेत का हे सुद्धा त्या निमित्तानं आपण तपासणार आहोत. अर्थात चर्चेमध्ये आपल्यासोबत सामील आहेत विश्वास पाठक, कार्याध्यक्ष आहेत तरुण भारतचे, चंद्रशेखर नेने आपल्यासोबत आहेत जे अर्थविश्लेषक आहेत, आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक सुद्धा आहेत, सचिन सावंत आपल्यासोबत आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते, आपल्यासोबत मुकुंद कुलकर्णी जे माजी अध्यक्ष आहेत चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरचे. अर्थात या चर्चेमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि पहिला प्रश्न खरं तर सचिन सावंत तुम्हाला विचारायचा आहे, कारण अर्थात विरोधी पक्ष म्हणून तुमचा तो मानसुद्धा आहे. सद्यस्थितीमध्ये ज्या आंतरराष्ट्रीय घडामोडी दिसत आहेत, तेलाच्या ज्या किमती आहेत क्रूड ऑइलच्या त्यासुद्धा कमालीच्या घसरलेल्या आहेत. काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये त्या 120च्या पुढे जवळजवळ गेलेल्या होत्या आणि आता जवळजवळ 28 आणि त्याच्याही खाली येणाऱ्या काळामध्ये जाण्याची शक्यता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती जी महागाई आहे किंवा एकूण इंधनाच्या ज्या काही किमती आत्ता आहेत, ज्या आपण आत्ता रोज आपल्या गाड्यांवरती असेल किंवा अगदी आपल्या ज्या पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे त्याच्यावरती खर्च करतोय, या सगळ्या किमतींच्या बाबत सरकारची आत्ताची नीती काय आहे आणि तुमचं याच्यावरचं निरीक्षण काय? नाही, एकंदरच एक लक्षात घेतलं पाहिजे की कधी नव्हे इतका खऱ्या अर्थानं जे आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये जे क्रूड ऑइलचे जे भाव घसरले, म्हणजे $120 पासून आता $26-27 पर्यंत आले. आणि खऱ्या अर्थानं अपेक्षा अशी होती की त्याचा निश्चितपणे जो प्रभाव आहे तो भारतामधील पेट्रोल आणि डिझेलच्या एकंदर भावावरती पडेल. परंतु मोदी सरकारनं आल्यानंतर एकंदरच त्याचा जो लाभ आहे तो ग्राहकांना न देता, नागरिकांना न देता एक्साईज ड्युटी वगैरे वाढवून आजही भाव ते वरच्या स्तरावर ठेवलेले आहेत, त्याच्यात काही शंका नाही. आणि निश्चितपणे अपेक्षा अशी होती की समजा या एकंदर भाव एक्साईज ड्युटी जे काही कलेक्शन होतं त्याच्यातनं जवळपास मला वाटतं की या वर्षभरामध्ये 1.5 लाख करोड रुपयेचा लाभ हा सरकारला झाला. परंतु त्याचा जो विनियोग खऱ्या अर्थानं जो इन्फ्रास्ट्रक्चर बुस्टिंगसाठी किंवा त्याचबरोबर इकॉनॉमीच्या वाढीसाठी, आपल्या देशाच्या आर्थिक स्थितीच्या भरीसाठी आणि एकंदरच डोमेस्टिक जी इकॉनॉमी आहे, आपली जी म्हणजे अंतर्भूत इकॉनॉमी आहे त्याला वाढवण्यासाठी होईल. परंतु वर्षभरात ते काही झालेलं दिसत नाही, कारण कुठल्याही तऱ्हेच्या कार्यप्रणालीमध्ये बदल आणि एकंदरच काही अभिनव उपक्रम अशा तऱ्हेचे काही दिसलेले नाहीत. आता साताराला इराणच्या संदर्भातला जो प्रश्न आहे त्याच्या संदर्भामध्ये निश्चितपणे अनेक अपॉर्च्युनिटी आपल्याला या दृष्टिकोनातून एक पॉझिटिव्ह पद्धतीनं किंवा सकारात्मक पद्धतीने विचार केला तर त्यातनं दालनं उघडकीस आलेले आहेत हे निश्चित आहे. परंतु कशा तऱ्हेनं परराष्ट्र नीतीचा अवलंब करून आणि आर्थिक कशा तऱ्हेनं ते धोरणं आखून त्याचा लाभ हे सरकार घेईल, मोदी सरकार घेईल, याच्याबद्दल मला साशंकता वाटते, कारण सगळ्या नीतींवरती हे फेल झालेलं आहे. परंतु निश्चितपणे अपेक्षा आहे की हे करताना फार विचारांती त्यांनी केलं पाहिजे, कारण अतिशय कॉम्प्लेक्स अशा तऱ्हेचं एक गणित नवीन निर्माण झालेलं आहे. नक्की नक्की तुम्ही म्हणताय की एक गुंतागुंतीचं गणित नव्यानं निर्माण झालेलं आहे. पुन्हा मुकुंद कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. मुकुंद कुलकर्णी, काय निरीक्षण आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवरती? तेलाच्या ज्या आंतरराष्ट्रीय बाजारातल्या किमती त्या कमी झाल्यात, दुसरीकडे आर्थिक निर्बंध इराणवरचे जे उठवले गेलेले आहेत त्याचा अर्थ असा आहे की येणाऱ्या काही काळामध्ये भारत आणि इराणचे संबंध कसे असतील त्यावर सुद्धा अनेक गोष्टी अवलंबून आहेत. नेमकं एकूण उद्योगांच्या बाबतीमध्ये आणि संधींच्या बाबतीमध्ये काय तुम्हाला वाटतं? सर्वप्रथम क्षमस्व, मी थोडासा उशिरा जॉईन झालो त्यामुळे मला एकदम लिंक लागली नाही. झालेला बदल हा खरा आंतरराष्ट्रीय आणि देश पातळीवर मोठा आहे आणि उद्योगावर याचा मोठा परिणाम पण आपल्याला बघायला मिळणार आहे. जर भारतापुरता सुरुवातीला जर विचार करायचा झाला तर गेल्या 3 वर्षाचा ट्रेंड आपण बघितला तर आपल्याला लक्षात येईल की पेट्रोल डिझेल वरची जी एक्साईज ड्युटी कलेक्शन आहे, जर प्रत्येक 6 महिन्याचा विचार केला तर 14 साली 6 महिन्यामध्ये 40,000 करोड गव्हर्नमेंटनी कलेक्ट केले, 15 सालमध्ये 45,000 कोटी आणि 16 मध्ये ते 6 महिन्यामध्ये 70,000 कोटी अपेक्षित आहेत. याचा अर्थ गव्हर्नमेंटकडे आता स्पेंडिंगसाठी पैसा मोठ्या प्रमाणावर अवेलेबल झालेला आहे.
कारण गव्हर्नमेंटने जी पेट्रोल डिझेलवरची एक्साईज ड्युटी वाढवली, म्हणजे गेल्या 14 महिन्यांचा विचार केला तर साधारण 10 रुपये 77 पैशांनी टोटल एक्साईज ड्युटी वाढलेली आहे क्युम्युलेटिव्ह पद्धतीने. त्यामुळे गव्हर्नमेंटचे जे इन्फ्रास्ट्रक्चरचे स्पेंडिंग प्लॅन आहेत, त्यातलं प्रॉमिनंटली ते 15,000 किलोमीटर रोड कन्स्ट्रक्शनचं बोलतायत. हे जर झालं तर राष्ट्रीय इकॉनॉमीला एक चांगला बूस्ट मिळेल अशी संधी निर्माण झालेली आहे. दुसरी महत्वाची बाब म्हणजे इराणचं जे सँक्शन्स लिफ्ट झालेले आहेत त्याच्यामुळे क्रूड ऑइलला किती नाही म्हणलं तरी लोकांना एक अनस्टॅबिलिटी वाटत होती की ओपेक कंट्रीज काय करतील, अमेरिका काय करतील, ही परत कधी वाढेल, ही एक साशंकता होती. पण इराणच्या या सँक्शन्स उठल्यामुळे साधारण असं अभ्यासकांमध्ये बोललं जातं की 2017 पर्यंत ही स्टॅबिलिटी राहील. जी काय आता 28 असेल, कदाचित 35 पर्यंत जाईल, पण ही स्टॅबिलिटी राहील. म्हणजे देर इज अ प्रिडिक्शन पॉसिबल. हा एकंदरीत विचार करता गव्हर्नमेंटला आता स्पेंडिंगला चांगली संधी निर्माण झालेली आहे. समोर बजेट येतं आहे, त्यामुळे इंडस्ट्री या बजेटकडे एका वेगळ्या अँगलनी बघते. इन्फ्लेशन कंट्रोलमध्ये येणार आहे, इंटरेस्ट रेट कमी केले जाऊ शकतात, गव्हर्नमेंटचं स्पेंडिंग वाढू शकतं, जेणेकरून की आता सावंत साहेब म्हणाले की स्टॅग्नन्सी आलेली आहे इकॉनॉमीमध्ये. भारतीय इकॉनॉमीला स्टॅग्नन्सी आलेली आहे. एक स्टेबल म्हणण्यापेक्षा एक साशंकता आहे आणि स्टॅग्नन्सी आहे. तर ती ब्रेक व्हायला नक्की मदत होईल असा प्रायमरी इम्पॅक्ट राष्ट्रीय पातळीवर विचार करताना दिसतो इंडस्ट्रीच्या अँगलने. नक्की. अर्थात अतिशय छान तुम्ही सगळं तपशीलवार वर्णन केलेलं आहे. अर्थात या सगळ्या आर्थिक निर्बंध उठल्यामुळे इराणचे जे परिणाम होताना आपल्याला दिसणार आहे त्याच्यामध्ये पुन्हा चंद्रशेखर नेने तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न आहे की संधी म्हणून आपण याच्याकडे कसं बघतोय आणि त्यातनं काही थ्रेट्स तरी आपल्याला काही धोके याच्यामधनं आपल्याला येणाऱ्या काळात दिसत आहेत का तुम्हाला? जरूर. गेली 15 नाही, गेली जवळजवळ 20 वर्ष इराणवरती निर्बंध होते आणि त्या निर्बंधामुळे इराणला स्वतःचं तेल खुल्या बाजारात विकता येत नव्हतं. इराण हा जागतिक तेलाच्या साठ्यांमध्ये 4थ्या क्रमांकाचा देश आहे. नुसतं एवढं नाही, इराणचं जे तेल आहे ते स्वीट क्रूड आहे. स्वीट क्रूडचा अर्थ असा की ते रिफाईन करण्याचा खर्च कमी येतो. तिसरी भारताच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे इराणचं तेल जिथनं एक्सपोर्ट होतं बंदर अब्बासहून, बंदर अब्बासच्या सगळ्यात जवळची सगळ्यात मोठी जगातली रिफायनरी म्हणजे जामनगर. त्यामुळे भारताला तिथनं प्रचंड बिझनेस मिळू शकत होता, तो या सँक्शनमुळे मिळत नव्हता. हे निर्बंध हटल्यामुळे जवळजवळ 5 लाख मिलियन बॅरल्स पर डे एवढं तेल इराण आता मार्केटमध्ये होतेल. नुसतं एवढं तेल होतेल एवढंच नव्हे तर 38 मिलियन बॅरल तेल त्यांनी जहाजावर भरून तयार ठेवलंय की सँक्शन निघाले की लगेच ती जहाजं रवाना करायची. एक गंमत तुम्हाला सांगतो की हे मुळामध्ये ही सँक्शन्स का उठली. इराण अणुबॉम्ब बनवायला निघाला होता आणि अमेरिका आणि युनायटेड नेशन्स, युरोपियन कम्युनिटी सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही अणुबॉम्ब बनवायचा नाही. बरेच दिवस भांडण चाललं होतं. आत्ताचे जे हसन रुहानी अध्यक्ष आहेत त्यांच्या आधीचे अहमदिनेजाद हे अतिशय कडवे आणि कडवट अध्यक्ष होते आणि ते म्हणले काही झालं तरी आम्ही भुकेले राहू पण अणुबॉम्ब बनवू. पण परिस्थिती अशी होती, मी इराणमधल्या लोकांशी बोलत असतो, ते खरोखरच भुकेले राहिले होते, त्यांना काहीही मिळत नव्हतं आणि तिथे एक प्रकारचा बलवा ज्याला म्हणतो तो होण्याची शक्यता निर्माण झाली होती. इराणच्या आणि जगाच्या सुदैवाने हसन रुहानींची मॉडरेट सत्तेवरती आली आणि त्यांचे जे मुख्य धर्मगुरू आहेत आयातुल्ला खामेनी त्यांनी सुद्धा मॉडरेशन करण्याचा सल्ला दिला. म्हणून त्यांनी अणुबॉम्बचा कार्यक्रम सध्या स्थगित केला आणि सँक्शन उठली. सँक्शन उठल्या इराणला 3 गोष्टींची गरज आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण हे नुसतं तेल तर स्वस्त झालेलंच आहे, ते चीनमुळे झाले, ते वेगळा विषय आहे. परंतु इराणला 3 गोष्टींची प्रामुख्याने गरज आहे. त्यांच्याकडे मोटारी नाही आहेत, त्यांच्याकडे औषधं नाही आहेत, त्यांच्याकडे IT नाही आहे आणि त्यांच्या सगळ्या रिफायनरीज बंद आहेत कारण सुटे भाग नाही आहेत. या सगळ्या गोष्टी आपण त्यांना सप्लाय करू शकतो. त्यामुळे भारतीय कंपन्यांना एक मोठी हनुमान उडी घेण्याची संधी प्राप्त झालेली आहे. पुन्हा इराण आपल्याशी रुपयात डील करायला तयार आहे आणि या तेलाचे पैसे सुद्धा आपल्याला द्यायचे नाही आहेत कारण आपण ही सर्व्हिसेस देऊ, त्याच्या बदल्यात हे तेल आपल्याला मिळू शकेल. तेव्हा आता इतकी संधी आपल्याला कधीच आलेली नव्हती. कुठल्या का कारणाने अच्छे दिन येत असले तर ते आपण तातडीने पकडायला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. अच्छे दिन येतील की नाही ते आपण अर्थात विचारू. येतो सचिन सावंत, अगदी आपल्या विश्वास पाठक आपल्यासोबत आहेत. विश्वास पाठक, काय एकूण सूर आहे सरकारच्या अंतर्गत, काय सूर आहे असं तुम्हाला वाटतं? आणि त्याहीपेक्षा ही जी घटना आहे ही एवढी मोठी गेम चेंजर ज्याला म्हणता येईल, या अशा पद्धतीची ही घटना आहे असं तुम्हाला वाटतंय का? आज हा जो तेलाच्या किमती जवळजवळ 60% कमी झाल्या आहेत आणि 27 USD पर बॅरल हा जो रेट आलेला आहे हा साधारणतः 6-7 वर्षापूर्वीचा रेट होता. कालांतराने हा रेट $100 पर्यंत गेला
आणि 20 महिन्यापूर्वीपर्यंत तो $100 रेट होता आणि तो आता 27 पर्यंत आलेला आहे. आता जर आपण भारतातलं हे जे बघतो स्टॉक एक्सचेंज आणि हे रिफ्लेक्शन बघतो, तर आजचं मार्केट हे काही फार जास्त त्याच्यातनं खळबळ माजलेलं नाही आहे, कारण या कुठेतरी गोष्टी फॅक्टर इन झालेल्या होत्या. आता हे कमी काय झालं, तर हा केवळ इराणचा विषय नाही आहे हा, तर अमेरिकेने देखील आपला जो साठा आहे हा दुप्पट साठा आहे असं घोषित केल्यामुळे, आणि अमेरिका पूर्वी जे इराणकडनं जवळजवळ 10 लाख बॅरल असं दररोजचं त्यांचं हे होतं, मागणी होती, ती मागणी कमी झाली, त्यांनी स्वतःचं तेल घ्यायला सुरुवात केली. इकडे आता नेने सरांनी म्हटल्याप्रमाणे चायना आणि भारत, एशिया, युरोप सगळीकडे तेलाची डिमांड कमी झाली आणि ओपेक कंट्रीनी आपलं प्रोडक्शन तेवढंच केलेलं आहे, कारण तिथे कुठे प्लॅनिंग करून कमी केलं नाही. त्या सगळ्या याच्यातनं असं झालं की हे तेलाच्या किमती आता कमी होतात आहे. या दृष्टीने मला असं वाटतं की हे जे सरकार आहे, सरकारने फार चांगली चाचपणी करून, एक तर सरकारकडे 2 ऑप्शन्स होत्या की एक पॉप्युलर डिसिजन घेऊन किंवा मेजर्स घेऊन स्पेंडिंग करायचं की त्याचं चांगलं नियोजन करायचं. तर सावंत सरांनी सांगितल्याप्रमाणे एक्साईजच्या माध्यमातून हे सरकार आपली पोझिशन अजून चांगली कॉन्सोलिडेट करत आहे आणि ते करण्यासाठी, ते फ्युलिंग करण्यासाठी आपल्याला इन्व्हेस्टमेंट वाढवणं आवश्यक आहे. FDIच्या दृष्टीने आपला भारत हा मोस्ट फेवर्ड नेशन झालेला आहे आणि त्या दृष्टीने सर्वप्रथम मोदीजी जे करतात आहे, हे भारतभर जगामध्ये आपली एक प्रतिमा निर्माण करून हे कसं शाश्वत असं एक डेस्टिनेशन आहे हे तयार करतात आहे. त्याला जवळजवळ आता 1.5 वर्ष झालं आहे. मला वाटतं आता पुढच्या 3 ते 6 महिन्यापासून याचे सगळे रिझल्ट आपल्याला दिसतील. तुम्ही म्हणताय रिझल्ट दिसतील. सचिन सावंत, सहमत आहात का? तुम्हाला काही रिझल्ट दिसण्याच्या दृष्टिकोनातून काही पावलं उचलताना दिसतंय? आणि अर्थात सगळ्यात महत्त्वाचा भाग जो तुम्ही मगाशी उपस्थित केला होता की कुठेतरी नफेखोरी आहे, सरकारचीच नफेखोरी आहे या सगळ्या क्रूड ऑइलच्या संदर्भामध्ये. ती नफेखोरी म्हणायची की त्याला धोरणात्मक दूरदृष्टीचा निर्णय म्हणायचा? नाही, नफेखोरीचा विषय हा एक लक्षात घेतलं पाहिजे की तुम्हाला 2 गोष्टी असतात. एक तर तुम्हाला जनतेचा फायदा तुम्ही करून देणार आहात की नाही हा एक मूळ मुद्दा, तो विषय बाजूला राहिला, कारण तुम्ही एक्साईज ड्युटी इतकी वाढवून ठेवलेली आहेत. त्यामुळे सरकारचं एक डिरेक्शन निश्चितपणे त्या दृष्टिकोनातून समोर आलेलं आहे. आता हा पैशाचा विनियोग तुम्ही कशा तऱ्हेने करतात हा एक दुसरा प्रश्न त्याच्यावरती लगेच अंतर्भूत होतो. आणि मग त्यामधनं दिसून येतं की या संदर्भामध्ये तुम्ही सोशल सेक्टरला तुम्ही बुस्टिंग केलेलं नाही. गेल्या संपूर्ण वर्षभराचा जर तुम्ही आढावा घेतलात तर मनरेगा सारख्या असतील किंवा ज्या सामाजिक उपक्रमांमध्ये, हेल्थमध्ये असेल, आरोग्याच्या सुविधांमध्ये असेल, सगळीकडे तुम्ही कपात केलेली आहे. त्यामुळे त्या ठिकाणी सामान्य माणसाला जेव्हा पैसा तुम्ही उपलब्ध करून द्याल त्यावेळेला त्याच्याकडे जेव्हा जास्त पैसा येईल त्यावेळेला डिमांड वाढेल आणि मग सप्लायसाठी तुम्ही उद्योजकांना पुढे यावं लागेल. त्यामुळे ज्या तऱ्हेनं तुम्ही डिमांड वाढेल अशा तऱ्हेचं वातावरण काही तयार केलेलं नाही, त्या पैशाचा उपयोग केला नाही. मनरेगा सारख्या किंवा अनेक अशा काही ज्या योजना होत्या ज्याच्यामध्ये सामान्य माणसाच्या हातामध्ये पैसा द्यावा, शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी MSP वाढवावं, म्हणजे शेतकऱ्यांच्या हाती पैसा जाईल, त्यामुळे त्या देखील गोष्टी केल्या नाही. MSP 3% वाढवलाय. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीचा विनियोग मला असं वाटतं की ह्या सरकारचा जी दिशा आहे ती चुकीच्या दिशेने चाललाय, हा एक मूळ मुद्दा. दुसरी गोष्ट, मगाशी म्हणता तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवरती फार मोठी काहीतरी आपण घोडदौड करत आहोत असं जर विचार केला तर मला असं वाटतं की ती चुकीची दिशाभूल होईल जनतेची. कारण परराष्ट्र नीती ही संपूर्णपणे फेल झालेली आहे या काळामध्ये, लक्षात घेतलं पाहिजे. रशियासारखा पारंपरिक आपला जो पार्टनर होता, आपला भागीदार होता, त्याने आपल्याला आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषदेमध्ये कायमचं स्थान देण्यासाठी विरोध दर्शवला. म्हणजे पहिल्यांदा त्यांनी विरोध दर्शवला. नेपाळच्या भूमिकेमध्ये एकंदरच आपण बोजवारा उडालेला दिसतोय. चायना बरोबर काही आपण केलेलं नाही. पाकिस्तानचे आता फ्लिपफ्लॉप आपल्याला दिसून येत आहे. आताची परिस्थिती जसं मगाशी नेने साहेब म्हणत होते की इराणचा निश्चितपणे आपल्याला आता एक नवीन अपॉर्च्युनिटी आलेली आहे, पण ती अपॉर्च्युनिटी लगेच मिळेल का? कारण आपण या काळामध्ये मिडल ईस्ट मधल्या ज्या बॅलन्सिंग ऍक्ट आहेत, म्हणजे आता आपण सौदी अरेबिया आणि इस्रायल बरोबरचे पार्टनरशिप वाढवल्यानंतर अचानकपणे इराण आपल्याला दालन खुलं करेल असं नाही. त्याचबरोबर दुसरी एक अपॉर्च्युनिटी निश्चित आहे की जे पाश्चिमात्य देश आहेत, इतर देश आहेत, त्याच्याबरोबर इराणच्या संदर्भामध्ये एक साशंकता निश्चित आहे. त्यावेळेला भारताबरोबरचे पूर्वीपाराचे जे काही संबंध आहेत त्याला कशा तऱ्हेनं आपण चांगल्या पद्धतीनं हाताळू शकू हेही पाहिलं पाहिजे. परंतु पाकिस्तान आणि चायनाचं देखील अडसर त्याच्यामध्ये निश्चित येणार आहे. त्यामुळे यापुढे ही मोदी सरकारची परीक्षा राहणार आहे की इराणच्या पार्श्वभूमीवरती कशा तऱ्हेनं भारताचा फायदा होईल या दृष्टिकोनातून त्यांनी पावलं उचलावीत. ती अपेक्षा आहे, पण करतील की नाही ही शंका
शंका निश्चित आहे. करतील की नाही ही शंका आहे तुम्ही म्हणताय. तसा सूर मगाशी विश्वास पाठक तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की तसा सूर काही दिसतोय का सरकारमध्ये, आणि त्याचं थोडक्यात उत्तर जे आपल्याला अपेक्षित आहे ते तुम्ही दिलं नव्हतं. मुळात असा सूर सरकारचा आहे का आता अंतर्गत सरकारमध्ये ज्या काही गोष्टी सुरू आहेत ज्याच्यामध्ये खास करून अशा प्रकारची एक सकारात्मक दिशा सरकारने पकडले असं दिसत नाहीये, असं जे सार्वत्रिक चित्र विरोधी पक्षांपासून सगळेजण मांडतायत त्या दृष्टिकोनातून तुम्हाला प्रश्न आहे? मला वाटतं आपण थोडंसं राजकारण बाजूला ठेवलं तर एक लक्षात घेऊया की हे सरकार आपल्या पैशांचं कॉन्सॉलिडेशन करत आहे. कुठेतरी त्याला विनियोग करायचा आहे. नुसतं स्पेंडिंग करून पब्लिसिटी घेऊन लोकांना खुश करणं हा त्याच्यामागचा उद्देश दिसत नाही आहे. नरेंद्र मोदींचं नेतृत्व हे सिद्ध झालेलं नेतृत्व आहे. त्यांनी 15 वर्षानंतर गुजरात काय हे जसं सिद्ध केलं, आणि ते करताना ते पहिल्या 5 वर्षात कसे मुख्यमंत्री होते कोणाला कळलंच नाही. त्याच धर्तीवर ते भारताचं देखील फार जडणघडण पद्धतशीर करतात आहे असं मला वाटतं. आणि ते करताना विनियोग, नंतर इमेज आणि हे सगळं शेवटी तुम्हाला परफॉर्मन्सद्वारे दिसणारच आहे. आज FDIच्या दृष्टीने मॅक्सिमम FDI हा भारतच अट्रॅक्ट करतो आहे, भारतच सगळीकडनं हे करत आहे. त्यामुळे सावंत साहेबांचा जो राजकीय आणि हे जे आर्ग्युमेंट आहे ते काही प्रमाणात ठीक आहे, पण मोदी मीन्स बिझनेस, त्यांना देखील राजकारणात राहायचं आहे. पुढचे 5 वर्ष परत सरकार आणायचं आहे. त्यामुळे नक्कीच पुढच्या 3 वर्षामध्ये तुम्हाला हे पहिले 2 वर्ष ही त्यांची कन्सॉलिडेशनची स्टेज चालू आहे. पुढच्या 3 वर्षामध्ये ते असे भरारी घेतील की विरोधकांना कदाचित काही दुसरे विषय देखील राहणार नाही. असं तुम्ही म्हणताय. पुन्हा सचिन सावंत तुम्हाला हे मान्य आहे का? कारण कन्सॉलिडेशन होते असं ते म्हणतात, तुम्ही म्हणतात कन्सॉलिडेशन हे होत 2014 साली 2014-26 मेला सेन्सेक्स कुठल्या स्थानावर होता, आज कुठे आहे? रुपया कुठे होता, आज कुठे आहे? क्रूड ऑइलचे भाव कुठे होते, आज कुठे आहेत? त्याचा काय लाभ झाला? त्यामुळे एवढ्या सगळ्या बोतेमध्ये कदाचित एवढं घबाड सापडल्यानंतर देखील या 1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये इकॉनॉमीमध्ये पूर्ण सर्व सेक्टरमध्ये म्हणजे इकॉनॉमीच्या सर्व विभागांमध्ये देखील ह्या ठिकाणी फेल्युअर दिसत आहे. एक 13 महिने सतत एक्सपोर्ट सगळ्यात कमी दर्शवला गेलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एक्सपोर्टमध्ये बघायला गेलं तर संपूर्णपणे बोजवारा उडालेला आहे. तुम्ही जे टार्गेट ठेवताय ग्रोथचे म्हणजे GDP ग्रोथचे ते तुम्ही त्या ठिकाणी त्याला मॅच करू शकत नाही आहात. तुम्ही फिस्कल डेफिसिटचे टार्गेट आहेत ते देखील तुम्हाला सतत रिवाइज करावे लागत आहेत. त्यामुळे आर्थिक नियोजन कुठेही त्या ठिकाणी दिसलेलं नाही. त्यामुळे आता हे जे काही वल्गना आहेत त्या पहिल्या 1-2 वर्षामध्ये मारून झाल्या. आता रियालिटी आहे की करून दाखवा. नाही, एका प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. तत्पूर्वी पुन्हा मुकुंद कुलकर्णी तुमच्याकडे येतो. उद्योजक म्हणून, एक उद्योगाचे प्रतिनिधी म्हणून तुम्हाला जे आता विश्वास पाठक म्हणाले की हे कन्सॉलिडेशन सुरू आहे सरकारचं, मुळात तुम्हाला हे मान्य आहे का की एक प्रकारे कुठेतरी ही एक ठेवी आपल्याकडच्या ज्या आहेत त्या वाढवण्याची प्रक्रिया सरकार आता करत आहे, आणि कदाचित आता जो उद्योगांमध्ये किंवा अगदी रिअल इस्टेटपासून वेगवेगळ्या ठिकाणी एक जे निराशेचं वातावरण आहे ते वातावरण बदलायला या सगळ्या घडामोडींचा आपल्याला उपयोग होईल येणाऱ्या काळात? पैशांचं कन्सॉलिडेशन चाललेलं आहे हे स्टेटमेंट बरोबर आहे का? तर हो, उद्योग जगताला वाटतं हे पैशांचं कन्सॉलिडेशन आहे. आणि अर्थनीतीचा विचार करता याच्यात काही फार मोठं गैर आहे अशातला भाग नाही. कारण जर छोट्या पिरियडमध्ये जर ऑइल प्राइसेस रिव्हर्ट झाल्या असत्या तर पुन्हा एकदा आपल्याला सबसिडीकडे वळायला लागलं असतं टू कंट्रोल द प्राइसेस. त्यामुळे कन्सॉलिडेशन ओके आहे. आता समोर 2017 पर्यंत आता लेले साहेब म्हणाल्याप्रमाणे 5 लाख ते 10 लाख बॅरल पर डेचं प्रोडक्शन इराण वाढवणार आहे. आणि त्यामुळे एक प्राइस स्टॅबिलिटी दिसतीये समोर. ही लक्षात घेता हे केंद्र सरकार मनी सर्क्युलेशन करता कन्सॉलिडेट झालेले पैसे कसं खर्च करतं हे अत्यंत महत्वाचं आहे. मग ते सोशल सेक्टर असेल, इंडस्ट्रीयल सेक्टर असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, पण ज्यामध्ये क्रेडिट सर्क्युलेशन म्हणजे कॅश सर्क्युलेशनची सगळ्यात मोठी शक्यता आहे, इथे कल्पक पद्धतीने खर्च कसा होतो हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. कारण फक्त सोशल सेक्टरमध्ये जर पैसा आणला तर त्याचं सर्क्युलेशन होत नाही, आणि फक्त इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आणलं तर मग गरीब जनतेला त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळे हा बॅलन्स कसा साधला जातो आणि त्याच्यातनं बिझनेसची ग्रोथ, जीडीपीची ग्रोथ कशी साधली जाते हा मात्र खरंच क्लोजली मॉनिटर करण्याचा विषय आहे. नक्की. पण त्यावरून पुन्हा म्हणजे थोडंसं चंद्रशेखर आपण जगाच्या बाजूवरून पुन्हा भारतामध्ये येऊया. त्याचं कारण असं आहे की जे मगाशी सुद्धा सचिन सावंत यांनी उल्लेख केला होता की सोशल सेक्टर मधला बराचसा पैसा, अनेक अशा योजना आहेत, या योजनांमधला पैसा आता आटलेला आहे आणि प्रत्यक्षात अगदी मनरेगा असेल किंवा अगदी
स्वस्त धान्य पुरवठा असेल, या सगळ्याच्या बाबतीमध्ये धोरणं ही कमालीची म्हणजे शांतपणे बदललेली दिसत आहेत. आणि ती बदलताना पुन्हा त्याला आपण कन्सॉलिडेशन म्हणायचं, पुन्हा त्याला काहीतरी एक पुढचं पाऊल उचलण्याच्या आधी काहीतरी एक घेतलेली तत्वचिंतकाची भूमिका म्हणायची. नेमकं कसं बघायचं या सगळ्याकडे? असं बघा की मनरेगा योजनाच आपण घेऊ. मनरेगा योजनेमध्ये आतापर्यंत जे होत होतं त्याला एक प्रचंड मोठी कलाटणी जनधन योजनेमुळे मिळाली. हा पैसा डायरेक्टली लोकांच्या खात्यात जायला लागला. तर यामुळे या पैशाला ज्या काही हजार वाटा फुटत होत्या त्या फुटेनाशा झाल्या. लोकांना जॉब मिळावे ही आपल्या इथे सर्वात मोठी सध्या गरज आहे. त्या गरजेकरता बजेट टाईममध्येच जेटलींनी अनाऊन्स केलं होतं की मुद्रा योजना ते करणार होते आणि सप्टेंबरमध्ये मुद्रा योजना कार्यान्वित झाली. 50,000 ते 10 लाख इथपर्यंतच्याच लेव्हलची कर्ज देऊन छोटे छोटे लोकांना व्यवसाय करायला प्रवर्तन केलं. आणि 8 जानेवारीचे आकडे आहेत की 1,73,00,000 लोकांना ही कर्ज दिली गेली आहेत. साधारण असं धरलं जातं की प्रत्येक या प्रकारची कर्ज घेणारे 5 किंवा 6 लोकांना जॉब देतात. म्हणजे 5 ते 6 कोटी लोकांच्या जॉबची व्यवस्था सुरू झाली. हे बदल हळूहळू होत असतात, त्यांचे परिणाम दिसायला थोडा वेळ लागतो. एक लक्षात घ्या की जेव्हा मोदी सरकार राज्यावरती आलं तेव्हा आर्थिक स्थिती अतिशय वाईट होती आणि ती वाईट स्थितीतनं चांगल्या स्थितीत यायला सुरुवातीला कुठलाही प्रुडंट फॅमिलीचा प्रमुख असेल त्याला जर बोनस मिळाला तर त्या बोनसच्या त्याला 2 वाटा असतात. एक म्हणजे बोनसची दिवाळी करायची आणि पुन्हा भीक मागायला उभं राहायचं, किंवा तो बोनस मुलांच्या शिक्षणाकरता वापरायचा म्हणजे पुढे आपल्याला भीक मागायची पाळी येऊ नये. माझ्या मते सध्या जे चाललेलं आहे कन्सॉलिडेशन म्हणजे एक्झॅक्टली काय आहे तर सरकारने चालू खात्यातली तूट 3.5% लिमिट करण्याचं ध्येय समोर ठेवलं होतं. ते ध्येय जर साध्य करायचं झालं तर हा जो एक्साईज टॅक्सचा पैसा आहे हा पैसा त्याकडे वळवला गेलेला आहे असं माझं समजूत आहे. प्रत्यक्ष माहिती येईलच आता बजेटच्या वेळेला हे सगळं अनाऊन्स होईल. पण त्यामुळे ती तूट जर कंट्रोलमध्ये आली, पुढच्या 2 वर्षात ती तूट जर आपण कंट्रोल करू शकलो आणि मेक इन इंडिया आणि स्मार्ट सिटी आणि हे सगळे जे मुद्रा बँकेची कर्ज वगैरे हे सगळं जर झालं तर देशाचं चित्र पालटायला वेळ लागायचा नाही. आपण अतिशय उतावीळपणे जर गेलो तर हे कळत नाही आपल्याला की आज आम्हाला आजच्या आज सगळं पाहिजे, आजच्या आज मिळत नाही. शेतकऱ्यांना हे चांगलं माहिती असतं की बी पेरल्यानंतर मशागत करायला लागते तेव्हा पुढे कधीतरी त्याचे लाभ मिळतात. माझ्या मते ही मशागत चालू आहे आणि हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सचिन चव्हाण, मशागत चालू आहे असं म्हणतायत, काय मत आहे तुमचं? अतिशय वल्गना घोषणा ह्या आणि स्वप्न याच्यामधनं हे मोदी सरकार अजूनपर्यंत बाहेर आलेलं नाही. निवडणुकीच्या पूर्वी सातत्यानं अनेक घोषणा त्यांनी दिल्या, कुठल्याही सत्यात उतरलेल्या नाहीत. त्यामुळे आता मोदी सरकारचं बोलणं कोणीही सिरियसली घेत नाही, कारण ते खोटं बोलतात, समोरासमोर दादांत खोटं बोलतात, आकडेवारी देखील चुकीची सांगितली जाते. हे पहिल्यांदा घडतंय मला वाटतं या 67 वर्षाच्या इतिहासामध्ये. ज्या तऱ्हेनं तुम्ही हे कन्सॉलिडेशनचं म्हणताय, साधी सरळ गोष्ट आहे की रुरल इकॉनॉमीचे इंडिकेटर्स तुम्ही घेतलेत की 2014 पर्यंत काँग्रेसचं सरकार होतं, गेल्या 10 वर्षाचं युपीएच्या कालामधलं रुरल एक्सपेंडिचर किती प्रमाणामध्ये वाढलं होतं, गरिबीचा दर किती प्रमाणामध्ये कमी झाला होता हे जर पाहिलं आणि त्याच्या 1.5-2 वर्षाच्या कालावधीमध्ये मोदी सरकारच्या कालावधीमध्ये आज जर पाहिलं तर रुरल एक्सपेंडिचर कमालीचं ढासळलेलं आहे आणि त्याचा परिपाक आहे की ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून निघालेली आहे. आणि त्याच्यानंतर त्याचा दुसरा परिपाक असा आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा दर हा 26% अधिक त्याने वाढला. याचं कारण काय की तुमचा दृष्टिकोन हा फक्त कुचका विकासावर गेलेला आहे. काही निवडक उद्योजकांच्या मागे हे सरकार उभं आहे. हे चित्र सामान्यतः पूर्ण देशभरातल्या लोकांना आता अवगत झालेलं आहे आणि संपूर्ण देशभरातल्या गरीब वर्ग जो आहे, आज लेबर लॉज तुम्ही रिफॉर्म करून आणलेत, पूर्ण प्रो इंडस्ट्रीज तुम्ही त्या ठिकाणी आणलेत. त्यामुळे सामान्य गरीब आणि शेतकरी ज्याच्या हातामध्ये खऱ्या अर्थाने इकॉनॉमीची दारं असली पाहिजेत, म्हणजे अर्थनीती कशा तऱ्हेने म्हणतात की गेल्या 2008ला जे रिसेशन आपण पाहिलं तर त्याच्यावरचा परिपाक जर केला असेल किंवा त्या सरकारनं जे पावलं उचलली की सामान्याच्या हातामध्ये पैसा कसा जाईल त्याची माध्यमं बघितली आणि डोमेस्टिक कन्झम्पशन वाढवलं आणि डोमेस्टिक कन्झम्पशनमुळे ह्या देशाची इकॉनॉमी स्थिर राहिली. आज डोमेस्टिक कन्झम्पशन पूर्णतः ढासळलेलं आहे. आंतरराष्ट्रीय तर सोडून ते आपण एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट मध्ये व्यस्त प्रमाणात आहोतच, कधी नव्हे तेव्हा जास्त आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली मोदी सरकारच्या या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये दिसते आणि उपायही सरकारकडे नाहीत हे दिसतंय. अच्छा, तुम्ही म्हणता उपाय नाही, अगदी विश्वासपाठक उपाय आहेत का? म्हणजे उपाय करताना दिसतंय सरकार असं म्हणायला लागेल? मला असं वाटतं ही चर्चा आपण वेगळ्या पातळीवर ठेवू. 5 वर्ष जर मोदींनी काही काम केलं नाही तर जनता त्यांना शिक्षा देईलच, करायचं ते करेल. मला एवढंच सांगायचं आहे की आत्तापर्यंत मोदींच्या ज्या काही स्टेप्स आहेत त्याच्यातनं मग गव्हर्नन्सच्या असो, ई गव्हर्नन्सच्या असो, ट्रान्सपरन्सीच्या असो, पैशाबद्दलचा कायदा असो, तर या बेसिक गोष्टींमध्ये चालल्यात. मेक इन इंडिया असो किंवा आता त्यांनी परवा जी पॉलिसी घोषित केली, जसं ॲपल किंवा मायक्रोसॉफ्ट सारख्या कंपन्या एका स्टार्टअप कंपन्या एका व्यक्तीने निर्माण केल्या आणि त्याच्यातनं पूर्ण जगाचं चित्र बदललेलं आहे.
तसं स्टार्टअपसाठी त्यांनी ज्या लहान लहान एंटरप्रिनरला त्यांनी प्रोत्साहन दिलं आहे किंवा SC ST देखील आपल्या बांधवांसाठी त्यांनी काही योजना केल्या आहे. तर त्या काही बेसिक गोष्टीमध्ये मोदीजी चाललेल्या आहेत आणि त्याच्यातनं आपल्याला त्याचे रिझल्ट दिसणारच आहे. आता ज्यांनी वर्षानुवर्ष लायसन्स राजच बघितलेलं आहे किंवा चालवलं आहे त्यांना या गोष्टी एकदम कळणार नाही आणि ते उतावळे होऊन राहिलेले आहे. मला वाटतं थोडंसं सावंत साहेबांनी शांत राहावं आणि 5 वर्षानंतर तुमच्या लक्षात येईल की तुमच्याजवळ कदाचित काही मुद्दे राहणार नाही. पुढचे 3 वर्ष हे प्रगतीचे राहणार आहे आणि ही जी काही चांगली आलेली संधी आहे त्याचा ते नक्कीच फायदा घेतील. हे करताना काही निगेटिव्ह गोष्टी देखील अशा होतात आहे की हे ड्रॉट आहे किंवा परिस्थिती आहे, पूर्व परिस्थिती आहे, याच्यातनं देखील नॅचरल कॅलॅमिटीज देखील या सरकारला या कॅलॅमिटीज पूर्वीच्या सरकारला पण होत्या. म्हणजे ह्याच सरकारला त्या आहेत अशातला भाग नाही. हे मला असं वाटतं की जनता सुद्धा तेवढी सुज्ञ आहे की अशा प्रकारच्या ज्या काही गोष्टी आल्या तर त्याही सरकारला होत्या, ह्याही सरकारला होत्या, हे समजण्यात की सुज्ञ जनता आहे. त्यामुळे मुळात जो मुद्दा आहे की या सरकारची जी दिशा आहे त्या दिशेमध्ये काही समप्रमाणात ते जाताना दिसत आहेत का गरिबांकडे आणि श्रीमंतांकडे किंवा मध्यमवर्गीय आणि अति उच्च मध्यमवर्गीय जे आहेत त्यांच्याकडे जी धोरणं आहेत ती केवळ एका बाजूला झुकलेली आहेत का, हा सुद्धा त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. पण या सगळ्या बाबतीमध्ये आपण चर्चा करणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर. बेधडकमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण इराणवरील जे आंतरराष्ट्रीय निर्बंध उठवले गेलेले आहेत त्या पार्श्वभूमीवर ही चर्चा करतो आणि अर्थात हे निर्बंध जे उठले गेलेले आहेत त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये काय बदल होत आहेत, भारतामध्ये काय बदल अपेक्षित आहेत आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्याच्यात काही संधी आहेत का येणाऱ्या काळामध्ये भारतीय उद्योजकांना आणि अर्थातच भारतीयांना, हे आपण तपासतोय. आणि पुन्हा यातला एक महत्त्वाचा जो प्रश्न होता की दिशा जी आहे, म्हणजे सचिन सावंत आपल्याला काँग्रेसचे जे प्रवक्ते आहेत ते म्हणतात की ही जी दिशा आहे ती गरिबांच्या बाजूने जायला पाहिजे होती. जी दिशा सोशल सेक्टरमधला जो काही पैसा जो आहे तो गेल्या काही काळामध्ये आटलेला दिसतोय. आणि याच मुद्द्यावरनं पुन्हा म्हणजे इराणच्या मुद्द्यावरती येता चंद्रशेखर यांनी तुम्हाला हा प्रश्न आहे की कुठेतरी गरिबांचा जो विषय आहे जो काँग्रेस सातत्यानं गेले काही काळ आता ते म्हणतायत या विषयामध्ये सुद्धा कुठेतरी ही बाजू मांडायला लागेलच ना. म्हणजे असं होणार नाही की दरवेळेला तुम्ही स्मार्ट सिटी केली, अमुक केलं तमुक केलं, त्याच्यामध्ये रुरल इंडिया आहे, ग्रामीण भारत आहे सगळा. या ग्रामीण भारतामध्ये सुद्धा आपल्याला तेवढंच लक्ष द्यावं लागणार आहे आणि तिथे कुठेही आता आशेची किरण दिसत नाही आहे. असं बघा की काँग्रेसचं UPAचं 10 वर्षाचं शासन होतं. पहिली 5 वर्ष एक आपण थोडा वेळ वेगळी ठेवली तर पुढच्या 5 वर्षामध्ये सचिन सावंत प्रवक्ते असल्यामुळे ते दिशेची गोष्ट करतात हे अगदी बरोबर आहे. पण सर्वसाधारण लोकांची अशी समजूत आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये दिशाच नव्हती. दिशा नव्हती हे म्हणण्याचं कारण असं, शेतकरी आत्महत्यांची गोष्ट त्यांनी आता काढली. त्यावेळेला शेतकरी आत्महत्या होत नव्हत्या का? त्या थांबवण्याकरता काय केलं? काहीही केलं नाही. त्यांनी काय केलं? त्यांनी अन्न सुरक्षा योजना आणली. अन्न सुरक्षा योजनेत मागे चर्चा एकदा झाली होती तर 82 कोटी लोक या योजनेत येतील असं त्यांनी सांगितलं. 82 कोटी म्हणजे जवळजवळ 70% लोकसंख्या भारताची झाली. 60 ते 70%. 67 वर्ष राज्य केल्यानंतर 70% लोकसंख्येला अन्न फुकट द्यायला लागतं किंवा ऑलमोस्ट फुकट द्यायला लागतं. हा पराभव आहे हे सुद्धा जर आपल्याला कळलं नसलं, पण आपल्याला कळलं नसलं तरी लोकांना ते कळलं म्हणून लोकांनी त्यांचे सरकार बदललं. हे पण आपल्याला कुठेतरी बघायला पाहिजे ना. आता दिशेची गोष्ट, दिशा 2 प्रकारे करता येते. एक म्हणजे मगाशी मी म्हटलं तसं आला पैसा खर्चायचा, भीक म्हणून लोकांना वाटायचा आणि लोकांना खुश ठेवायचं. त्या दिशेने प्रगती होत नाही, फक्त अधोगती होते. कारण लोकांना पैसे कमवायला शिकवायला पाहिजे, लोकांना अन्न सुरक्षा करून भीक द्यायला नकोय. भारतीय जनता भिकारी म्हणून जगू इच्छित नाही. भारतीय जनतेला जॉब्स पाहिजेत, भारतीय जनतेला प्रगती पाहिजे. आज आपण बघितलं तर 64% लोक आपली शेतीमध्ये गुंतलेली आहेत. कुठल्याही देशामध्ये जितकं जास्त शेतीमध्ये गुंतलेले लोक असतात तो देश गरीबच राहतो, हा इतिहासाचा दाखला आहे, मी सांगत नाही आहे. आपल्याला ही शेतीतली गुंतलेली लोकसंख्या बाहेर काढून त्यांना वेगळ्या वेगळ्या उद्योगात गुंतवायला लागेल. उद्योगात गुंतवायचं म्हणजे आत्ताच्या आधीच्या वाढलेल्या शहरात त्यांना आणायचं नाही आहे, नवीन शहरं करून तिथे त्यांना उद्योग द्यायचे आहेत. याकरता रस्ते करायला लागतील. आपण आत्ता म्हणतोय काय काम चाललंय, हे सगळे पैसे गेले ते गडकरी सध्या अतिशय वेगाने रोज जवळजवळ 15 ते 20 किलोमीटर या वेगाने रस्ते बांधतायत. हे रस्ते झाले की रस्त्याच्या आजूबाजूला शहरं बसतात, तिथे अन्न प्रक्रिया उद्योग सुरू होतो, शेतीची प्रगती होते. पण हे सगळं व्हायला वेळ लागतो. आजच्या आज मला द्या असं म्हटलं तर कुठलाच कुटुंब प्रमुख तर शेवटी स्वतः रिझाईन करून म्हणेल की घ्या तुम्ही काय करायचं ते करा, असं होत नाही. सचिन सावंत, तुम्ही किमान मान्य करता का की अजून वेळ अवधी फार कमी आहे आणि तो अवधी थोडासा काही काळ गेल्यानंतर कदाचित आपल्याला दिशा पण स्पष्ट होईल या सरकारची? पहिली गोष्ट अशी की भारतीय जनता पक्ष हा स्वतःच्या विधानांच्या संदर्भामध्ये तुलना करून त्या ठिकाणी लढत चाललेला आहे.
म्हणजे हा जो एकंदर चाललेला आहे की ह्यांनी स्वतःच विधानं केली होती या निवडणुकांच्या पूर्वी की आम्ही म्हणजे जसा राजकुमार उत्तराने त्या कौरवांच्या समोर आम्ही अशा तऱ्हेने लढू तशा तऱ्हेने लढू अशा तऱ्हेच्या वल्गना केल्या होत्या त्या तऱ्हेने दिसत आहेत. आणि मोदींचं सरकार आल्यानंतर मात्र त्याच्यामध्ये बदल झालेले दिसतोय. म्हणजे काळा धनाच्या संदर्भामधली परिभाषा बदलली. 15 लाख रुपये अकाउंटमध्ये प्रत्येकाचे गेलेत का नाही गेले. म्हणजे प्रत्येक विषयांवरती त्यांनी जी काही स्वतः टार्गेट ठरवली होती ती फेल झालेली आहेत ही निश्चितपणे सांगतायत. दुसरी गोष्ट अशी की शेतीच्या संदर्भामध्ये असेल त्यांना बोलवून तुम्ही शहरामध्ये आणण्याचा जो प्रकार चाललाय हा मला वाटतं अभिनव आहे. कुठल्याही अर्थव्यवस्थेमध्ये अशा तऱ्हेचा आमूलाग्र बदल कधीच केला जाऊ शकत नाही. मग जर याचा अर्थ अज्ञान त्या ठिकाणी दिसतंय एकंदर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचं किंवा त्यांना काही समजच नाहीये. कृषी प्रधान जो देश पहिल्यापासून राहिलेला आहे त्याला त्या दृष्टिकोनातून कृषी क्षेत्राला देखील तितक्याच अंतर्भूतपणे वाढ केलं पाहिजे आणि औद्योगिक क्षेत्राला देखील तशाच तऱ्हेने वाढ झाली पाहिजे. शहरीकरणाच्या वेगामध्ये नवीन शहरं बदलायचा तुम्ही त्यावेळेला सांगितलं होतं निवडणुकांपूर्वी की आम्ही नवीन शहरं बसवणार आहोत 100 स्मार्ट सिटी. मग तुमचा जो ज्या वेळेला आता प्रस्ताव आला स्मार्ट सिटीचा तेव्हा जे आतीचे शहर आहेत त्यांनाच कशा तऱ्हेने स्मार्ट करण्याचा का प्रस्ताव आला. म्हणजे तुम्ही तुमच्या शब्दछलांमधला जो बदल त्या ठिकाणी करता शब्दछल वापरता हे लोकांना दिसून आलेलं आहे. नवीन शहरं तुम्ही डेव्हलप करत नाही स्मार्ट सिटीच्या अंतर्गत. मग ते का केलं गेलं नाही. त्यामुळे या दृष्टिकोनातून तुम्ही पाहिलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी की लोक 2 वर्ष वाट बघायचे हे 2 वर्ष तुम्ही इकॉनॉमी वाढण्यासाठी वाट बघू शकता परंतु शेतकरी वाट बघू शकत नाही. आणि काहीच केलं नाही 5 वर्षामध्ये असं बघायला 72,000 कोटीची कर्जमाफी काँग्रेस पक्षानंच त्या ठिकाणी आणली. MSP कधी नव्हे तेवढा वाढत होता. न भूतो न भविष्यती 15 वर्षामध्ये जी वाढ झाली 10 वर्षामध्ये जी वाढ झाली ती कधीच नव्हती झाली. त्यामुळे अनेक उपाय त्या ठिकाणी निश्चितपणे केले कृषी क्षेत्राला वाढवण्यासाठी केलेले आहेत. आणि इन्फ्रास्ट्रक्चर वाढीमध्ये जो कॉरिडॉर जे आपण केले फ्रेट कॉरिडॉरचा विषय असेल तो कोणी काँग्रेस पक्षाने इंडस्ट्रियल कॉरिडॉर काँग्रेस पक्षाने आणलेले आहेत. आणि ती धोरणं तुम्ही नेताय. जनधन योजना ही काही नव्याने आली नव्हती किंवा ते आता ज्या वेळेला आधार जी सिस्टीम आम्ही स्कीम आणली त्याचा विरोध तुम्ही केलात त्याला आता तुम्ही पुढे नेताय. इम्प्लिमेंटेशनचा विषय आहे की ज्या तऱ्हेनं आज मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स आहे 3.2% कॉन्ट्रॅक्ट होतोय. सेन्सेक्स डाऊन होतं याचा अर्थ इन्व्हेस्टमेंटच्या मध्ये लोकांना विश्वास नाहीये इथे करावे असं वाटत नाहीये. एक्सपोर्ट डाऊन होत आहे. ह्या सगळ्या गोष्टी इकॉनॉमिक इंडिकेटर्स मध्ये दाखवत आहेत. आणि जे तुम्ही आश्वासित केलं होतं लोकांना रोजगार मिळवून देऊ त्या ठिकाणी ते तुम्ही देखील फेल झालेला दिसताय. त्यामुळे नुसत्या वल्गना किती काळ ठेवणार हा विषय त्या ठिकाणी आहे. विश्वास पाठक तुम्ही मुळात म्हणजे ही जी चर्चा आपण करतोय अर्थात ही खुद्द भारतीयांसाठी करतोय इथल्या माणसांसाठी करतोय आणि जी 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 अर्थकारण आता जे सुरू आहे जी निराशा आहे ती कुणालाही मान्य करावीच लागेल खरं तर. आणि या निराशेच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला असं वाटतंय का की ही निराशा वक्तव्य केलंय नाही वक्तव्य कालचं आहे नाही नक्की त्याच पार्श्वभूमीवर त्यांना हा प्रश्न विचारतोय की हे कुठेतरी तोडावं लागेल ना. ही जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ही कुठेतरी तोडावी लागेल आणि त्यासाठी किती काळ अजून वाट पाहावी लागेल असं तुम्हाला वाटतंय. ही बात खरी आहे की काही प्रमाणामध्ये ही निराशा लोकांना वाटते कुठेतरी स्लो डाऊन झाल्यासारखं वाटतंय. पण मी याच्यात तुम्हाला हे एकच सांगेल की आता हे जे राजकीय डिस्कशन चालू आहे की कुठेतरी एक भीती काँग्रेसच्या मनात निर्माण झाली की एकदा मोदी आले की 15-20 वर्ष त्यांना काही चान्स मिळत नाही त्यामुळे हे असे वक्तव्य आहे. पण ही जी निराशा आहे ही निराशाचं एक कारण असं असू शकतं की भारत हा एवढा मोठा महाकाय देश आहे की त्याचा एक तो इनर्शिया असतो आणि तो इनर्शिया समजा निगेटिव्ह असेल तर त्या निगेटिव्हला पॉझिटिव्हमध्ये आणून पुढे नेण्यासाठी थोडा हा वेळ लागणारच आहे. आणि ते करताना मोदी हे काही बेसिक्समध्ये चाललेले आहेत. मेक इन इंडिया असो नंतर मग इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने पॉलिसीज असो काळा पैसा असो इन्व्हेस्टरचं सेंटिमेंट्स असो कारण ते देखील कुठेतरी आधीच्या सगळ्या आपल्या भारत देश म्हणून ज्या काही चुका झाल्या आहेत त्याचा अभ्यास करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात आहे. ही गोष्ट वेगळी आहे की काँग्रेसने वर्षानुवर्षे निवडणुका कशा जिंकायच्या याची त्यांना हातोटी आहे. मात्र लोक नेहमी त्याच्यामध्ये बळी पडणार नाही. आता काय बदललेलं आहे तर जसं शेतकऱ्यांच्या आत्महत्या आत्महत्यांच्या दृष्टीने तुम्ही जिंकलाय हे लक्षात घ्या. ऐकून घ्या 15 वर्ष तुम्हाला आता हेच करायचं आहे. 15 लाख रुपये द्या त्या अकाउंटमध्ये प्रत्येकाच्या गरीबाच्या. 72,000 आम्ही कर्ज माफ केला. ह्याच प्रकारचं राजकारण आतापर्यंत काँग्रेसने केलं. बरोबर. पहिल्यांदा असं तुम्ही आपण महाराष्ट्र बघतोय भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे की कर्ज माफ न करता शेतकऱ्याला मी कसं स्वयंसिद्ध करेल कसं स्वयंपूर्ण करेल तेच पाहायला पाहिजे. नंतर मग ही जी याची योजना सिंचनाची योजना आणली आहे मुख्यमंत्र्यांनी त्या योजने जलयुक्त शिवार त्याच्या माध्यमातून कुठेतरी बेसिकमध्ये सरकार जात आहे ज्याच्या माध्यमातून शेतकरी हा कुठेतरी स्वयंसिद्ध होईल. आत्महत्या होतात आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे त्या दृष्टीने देखील प्रयत्न चालू आहे. पण कुठेतरी मुळामध्ये जाऊन एक दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेणं अशा प्रकारचं काम हे मोदींकडनं चालू आहे महाराष्ट्रात चालू आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी काँग्रेसला एक अस्वस्थता निर्माण झाली आहे की आपलं पुढे काय होणार. मुकुंद कुलकर्णी पुन्हा तुम्ही निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष हरतोय हे लक्षात घ्या.
नाही आपण आता राज नगरपालिकांच्या निवडणुका आल्या, 35 जागा नाही मिळाल्या. सचिन सावंत, तुम्ही दोन्ही बाजूनी म्हणजे आर्थिक दृष्ट्या सुद्धा आणि प्रवक्ते म्हणून राजकीय दृष्ट्या सुद्धा बोलण्यात माहीर आहात, पण तरी सुद्धा ही चर्चा खरं तर आपण सविस्तर अशासाठी करतोय की समजून घ्यायला पाहिजे काय परिस्थिती आहे या संपूर्ण आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये, आणि त्या दृष्टिकोनातून हे जे इराणचे आर्थिक निर्बंध हे एक निमित्त आहे या चर्चेसाठी. पुन्हा मुकुंद कुलकर्णी, तुम्हाला हा प्रश्न आहे की मुळात या सगळ्या चर्चेमध्ये आपल्याला कुठेतरी आशेचा किरण म्हणून आपण सातत्यानं जो बघायचा प्रयत्न करतोय, ज्यामध्ये कुठेतरी उद्योगधंदे असतील, छोटे उद्योग असतील आणि वेगवेगळ्या ज्या काही इंडस्ट्रीज असतील इतर, या सगळ्या पार्श्वभूमीवरती आत्ताचं सरकार काहीतरी भरघोस किंवा एका ठराविक दिशेने करताना तुम्हाला एक उद्योजक म्हणून तेवढा विश्वास तुम्हाला वाटतोय का? मी या प्रश्नाचं उत्तर देताना 3 वेगवेगळे मुद्दे घेऊन बोलणार आहे. आत्ता जी वेगळ्या वेगळ्या विषयांवर चर्चा झाली, तर 10 वर्षाचं जर इकॉनॉमिक स्टेटस म्हणजे आपली आर्थिक परिस्थिती जर बघितली तर गेले 1.5 किंवा 2 वर्ष फार वाईट आहेत का असं म्हणता येणार नाही. 10 वर्षामध्ये सायक्लिकली या टाईपच्या सिच्युएशन्स अनेक वेळा आलेल्या आहेत. आता याचं मी उदाहरण असं देईन की आपला एक्सपोर्ट कमी झालेला आहे, पण तो काही पॉलिसीमुळे इम्पॅक्ट झालेला नाही. आपला इम्पोर्ट सुद्धा कमी झालेला आहे आणि आपले डोमेस्टिक ट्रान्झॅक्शन सुद्धा कमी झालेले आहे. याचा अर्थ हे एक वर्ल्ड ओव्हर म्हणजे जागतिक स्टॅग्नेशन आलेलं आहे, त्याचा हा इम्पॅक्ट आहे. त्यामुळे कुठे गव्हर्नमेंटच्या पॉलिसीला दोष देण्यासारखं आहे का, तर उत्तरे नाही. पण जो प्रोग्रेसिव्ह देश आहे, म्हणजे जेव्हा अतिशय प्रॉमिनंटली प्रोग्रेसिव्ह कंट्री, इंटेलेक्च्युअल कंट्री म्हणून बघितलं जातं, तर आपण वेगळ्या पॉलिसीज काय आणतो हे बघणं महत्वाचं ठरेल. अशा परिस्थितीचा आपण कसा फायदा घेतोय. इथे मला दिसतंय की सरकारने अजून काही गोष्टी क्रिएटिव्हली करणं गरजेचं आहे. मेक इन इंडिया असेल, स्टार्टअप बिझनेस असेल, याच्यामध्ये प्रायमरी फोकस हा नवीन उद्योगांना अट्रॅक्ट करणं हा दिसतो आहे. आपल्याला राज्याचे मुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान एखाद्या अस्तित्वात असलेल्या उद्योगाचं कॅपॅसिटी एक्सपान्शनच्या उद्घाटनाला गेलेत असं झालं नाही. आपल्याला काय दिसतंय की नवीन उद्योगाला आणणे म्हणजे काही प्रमाणात न्यू इन्व्हेस्टमेंट, एक थोड्या म्हणजे पर्सनल मत आहे, पण घोषणा मूल्याकडे थोडंसं जास्त लक्ष जात आहे. आपण DMIC मध्ये पैसा टाकतोय, जरूर चांगली गोष्ट आहे, पण महाराष्ट्राचा विचार केला तर 203 MIDC आहेत. त्याचं युटिलायझेशन किती चांगलं आहे, तर डेफिनेटली नाही, ते 50% सुद्धा नाही. तर त्याचं कन्सॉलिडेशन का नाही करायचं? एखादं नवीन लँड ॲक्विजिशन, नवीन इन्व्हेस्टमेंट आणि एखादी आजारी MIDC आहे तिचं पूर्ण रिफर्बिशिंग का नाही करायचं? अशा प्रकारे जर केलं तर मला असं वाटतं की इंडस्ट्रीयल बेसिसवर क्विक रिझल्ट मिळतील. हे इनोव्हेटिव्ह वे ऑफ वर्किंग जर सरकारने आणलं तर त्याचा उपयोग होईल. हा पहिला पार्ट आहे बोलतानाचा. दुसरा जो मुद्दा बोलायचा आहे तो म्हणजे इराणच्या अपॉर्च्युनिटीचा. महत्वाचा मुद्दा आहे की इराण मिडल ईस्टमध्ये भारताकडे फ्रेंड कंट्री म्हणून बघतं. रोड इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट आपण त्यांच्या बरोबर करतोय, बंदरांचे प्रोजेक्ट्स आपण त्यांच्या बरोबर करतोय, आणि लेले साहेब म्हणल्याप्रमाणे आपल्याला ऑटोमोटिव्ह, औषधी, IT आणि ऑइल अँड गॅसचे इक्विपमेंट याच्यामध्ये क्विक टर्नआउट करण्याची पॉसिबिलिटी खूप मोठ्या प्रमाणावर आहे. तर जर फ्रेंड नेशन हा जर दर्जा असेल तर आपण डिप्लोमॅटिक रिलेशन वापरून हे उद्योग क्विकली टर्नआउट कसे होतील आणि आपल्याला त्याचा बेनिफिट कसा येईल, हा दुसरा महत्वाचा मुद्दा बघणं गरजेचं आहे. आणि तिसरा जो मी पूर्वी सांगितलं की आज गव्हर्नमेंट सरप्लसमध्ये आलेला आहे, फॉरेन एक्सचेंज वाचल्यामुळे, ऑइलच्या किमती कमी झाल्यामुळे, तो पैसा आपण GDP ग्रोथसाठी एकंदरीत सर्व स्तरांमध्ये कॅपिटल क्रिएशन, मनी सर्क्युलेशनला किती क्रिएटिव्हली वापरतो हे तिसरं बघणं गरजेचं आहे. ही अपॉर्च्युनिटी तेलाच्या कमी झालेल्या किमती आणि मिडल ईस्टमध्ये इराण सारखा फ्रेंड नेशन समोर आल्यामुळे निर्माण झालेली आहे आणि त्याचा फायदा आपण घ्यायला पाहिजे. या गव्हर्नमेंटनी पॉझिटिव्हली अपॉर्च्युनिस्टिक बनणं गरजेचं आहे असं उद्योगाचा प्रतिनिधी म्हणून मला वाटतं. नक्की. अर्थात चंद्रशेखर नेने, तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न आहे की मुळात त्यांनी 2 शब्द जे वापरले, सर्जनशीलता असेल आणि त्यातलं नाविन्य पूर्णता असेल, या दोन्ही आघाड्यांवरती कुठेतरी हे सरकार आता खूप धीम्या गतीनं चाललंय असं तुम्हाला कधी वाटत नाही का? अतिशय म्हणजे स्पष्ट त्याच्यामधल्या ज्या काही उणीवा दिसत आहेत तुम्हाला, त्या उणीवा तुम्हाला काय वाटतं?
निश्चितपणे धीम्या गतीने चाललंय असं वाटतं, पण काय असतं की गाडी जेव्हा स्टेशनातनं निघत असते तेव्हा ती थोडा वेळ धीम्या गतीनेच चालते, नाही तर ॲक्सिडेंट होतो. भारत देश, मगाशी सरांनी सांगितलं, पाठक सरांनी, की भारत देश हा एक फार प्रचंड मोठा देश आहे. त्याला इनर्शिया नावाची एक गोष्ट असते आणि कुठलीही गोष्ट गदागदा हलवायला गेलात तर गोष्टी पडण्याची शक्यता असते. काही काही गोष्टी धीम्या गतीनेच करायला लागतात, पण तरीसुद्धा आपल्याला इनोव्हेटिव्हनेस अनेक ठिकाणी दिसला. याआधी कुठल्या वेळेला भारतीय लोक अडचणीत होते आणि 4000 लोकांना एअरलिफ्ट करून आणण्यात आलं, हा इनोव्हेटिव्हनेस नव्हता. याच्या आधी कधीही असा प्रकार झाला नाही. म्हणजे 30 देशांच्या नागरिकांनी भारताकडे याचना केली अमेरिकेसकट की आमच्या लोकांना येमेनमधनं सोडवा. हा एक दिस इज नोन ॲज प्रोजेक्टिंग युअर पॉवर आउट ऑफ युअर नॉर्मल बाउंड्रीज. इराणचं आता उदाहरण घेऊया. इराणचं जे पोर्ट आहे, चाबहार नावाचं एक पोर्ट आहे, पाकिस्ताननी चीनला जे कंत्राट देऊन पोर्ट केलंय गदर नावाचं, त्या ग्वादर पोर्टच्या जस्ट नेक्स्ट टू दॅट पोर्ट चाबहार नावाचं प्रचंड मोठं पोर्ट हे भारत बांधतोय. ब्रह्मदेशामध्ये असंच एक प्रचंड मोठं पोर्ट भारत बांधतोय. या सगळ्या गोष्टींचे दोन कारणं असतात. एक म्हणजे पाकिस्तान आणि इराण कधीही दोस्त असू शकत नाहीत, कारण इराण हा शियाबहुल देश आहे. पाकिस्तानमध्ये शियांचं कत्तल होते. भारतामध्ये इराणच्या खालोखाल भारतामध्ये सर्वात जास्ती शिया आहेत. त्यामुळे भारत आणि इराणांची मैत्री खूप पूर्वीपासून आहे. त्यामुळे इराणनी भारताला रिक्वेस्ट केली होती की आम्हाला तुम्ही हे पोर्ट करून द्या. ते पोर्ट ग्वादरच्या नेक्स्ट करण्याचा अर्थच असा आहे की चीनच्या तिथल्या उपस्थितीवरती चेक राहावा. ब्रह्मदेशची तीच परिस्थिती आहे. हे सगळं इनोव्हेटिव्हनेस आहे. एक गोष्ट आपण विसरतो. परवा IMFने जो रिपोर्ट दिलाय त्या रिपोर्टमध्ये सांगितलंय की जगातली सर्वात जास्ती वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था भारताची असणार आहे. 7.5% ग्रोथ आहे. चीनच्याही आपण पुढे गेलेलो आहोत. FDI आता मगाशी पाठक सरांनी सांगितलं, सर्वात जास्ती फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट भारतात आलेली आहे. हे सगळं दर्शवतं की भारत हा पुढच्या अपॉर्च्युनिटी करता सगळं जग भारत देशाकडे बघतंय. आणि ती अपॉर्च्युनिटी का क्रिएट झाली आहे तर मोदी सरकार तिथे आलेलं आहे. आणि होपफुली म्हणजे लोकांची, भारतीयांसकट सगळ्या जगाची बहुतेक अशी इच्छा आहे की मोदी सरकारांचा जर यशस्वीपणा झाला तर जगातमध्ये जो रिसेशनरी पॅटर्न आलेला आहे, ज्याला सगळेच लोक घाबरतात, तो रिसेशनरी पॅटर्न मोडण्याचं थोडंफार तरी कार्य भारताकडनं होईल. आणि त्याच्याकरता भारताचे प्रयत्न चालू आहेत. आपली गंगाजळी बांधण्याचं काम चालू आहे. आणि एक लक्षात घ्या की रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आणि सरकार हातात हात घालून सध्या या गोष्टीवर काम करत आहे. एक अतिशय महत्त्वाची घटना सध्या चालली आहे. त्याच्याबाबत म्हणजे अनेक वेगवेगळे किस्से ऐकू येतात, वेगवेगळे रिपोर्ट्स याच्यावरती येतात. तो मुद्दा सुद्धा आपण खरं तर वेगळ्या दृष्टीने चर्चेला आणायला पाहिजे. पण निश्चित एक जो मुद्दा तुम्हाला खरं तर विचारायचा विश्वास पाठक, की ज्या वेळेला आपण अशा संधींचा विचार करतो त्यावेळेला आपण उद्योगांचा विचार करतो, त्यावेळेला आपण वेगवेगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधा असतील त्याचा विचार केला जातो. पण त्यावेळेला आपण कधीही कृषी क्षेत्राच्या दृष्टिकोनातून विचार केला नाही. इराणमध्ये सुद्धा कृषी क्षेत्रासाठी अनेक संधी उपलब्ध असणार आहेत तिकडे. त्यावेळेला तुम्हाला असं वाटत नाही की त्यासाठी सुद्धा काही इथली जो कृषीची परिस्थिती आहे ती सुधारण्याच्या दृष्टिकोनातून काही प्रयत्न केले जातील? नक्कीच. म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये या सरकारने अजून जास्त करणं आवश्यक आहे हे मी देखील स्वतः मानतो. आणि त्या दृष्टीने काही प्रयत्न नक्कीच चालू आहे. जसं शेतकऱ्यांना डायरेक्टली त्याचा मोबदला मिळावा किंवा बेनिफिट मिळावे पण जनधन योजनेच्या माध्यमातून त्यांना नेटवर आणलेलं आहे. पण मला फक्त चर्चेच्या माध्यमातून एकच गोष्ट सांगायची की हे सरकार कसं एका बेसिक्समध्ये जात आहे. तर सध्या केंद्र सरकारचं, मी सध्या तर ऊर्जा मंत्रालयाशी संबंधित असल्यामुळे सांगू इच्छितो की आतापर्यंत कसं आहे की पूर्वेला समजा प्लांट असेल तर पश्चिमेवरनं कोळसा यायचा. त्यामुळे कोळसामधला भ्रष्टाचार, माईन्समधला भ्रष्टाचार, इलेक्ट्रिसिटीचे रेट्स वाढणं आणि पूर्ण एक नियोजन शून्य अशा टाईपचं वातावरण होतं. आता एक अशी पॉलिसीज केंद्र सरकारतर्फे येते आहे की त्याचा मथितार्थ असा राहणार आहे की जो कोळशाला सगळ्यात जास्त भाव मिळेल त्याला कोळसा मिळेल. म्हणजे जो पिठड प्लांटचा कन्सेप्ट राहतो की जर प्लांट असेल तर त्याच्या जवळच्या IPPला तो कोळसा मिळेल. आणि दुसरा जो सगळ्यात स्वस्त वीज विकेल त्याची वीज विकल्या जाईल. तर पियुष गोयलांनी असं म्हटलं की वी आर नॉट इंटरेस्टेड टू ट्रान्सपोर्ट फिजिकल कोल. आम्ही कोलचं परिवहन किंवा पारेषण करण्यामध्ये इंटरेस्टेड आहे, म्हणून पारेषणचे त्यांनी नेटवर्क बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे जे काही गोष्टी आहे हे एकदम 1 आणि 1.5 वर्षामध्ये आपल्याला कळू शकत नाही, पण नक्कीच 3 वर्षानंतर 4 वर्षानंतर कळतील आणि याच्यातनं पुढे देशाचा नक्कीच विकास होणार आहे. अर्थात देशाचा विकास होणार आहे हे आपण आता गेले काही काळ ऐकतोय आणि त्यातही 2 वर्ष आता आपण या सरकारची बघितलेली आहे. सचिन सावंत, एक राजकारण आपण जर का बाजूला ठेवलं, आत्ताची ही जी आंतरराष्ट्रीय परिस्थिती आहे त्याच्यामध्ये संधी आहे. एक देश म्हणून आपण जर बघितलं तर ही संधी आहे. या संधीचा आणखीन कुठल्या दृष्टिकोनातून वापर केला जाण्याची आवश्यकता आहे असं तुम्हाला वाटतं?
नाही, एक लक्षात घेतलं पाहिजे. मगाशी जे काही आता त्यांनी ज्या अचिव्हमेंट भारताच्या गेल्या इराणच्या संदर्भातल्या त्या बहुतेक करून युपीएच्या कार्यकालामध्ये झालेल्या अचिव्हमेंट आहे. त्यामुळे आता नव्याने काही झालेलं नाही. उलट या काळामधल्या ज्या काही गोष्टी झाल्या त्याच्यामध्ये थोडासा बॅलन्स आपला चुकलेला आहे. कारण इस्रायल आणि सौदी अरेबियाच्याकडे आपण जास्त झुकल्यामुळं इराण त्या अतिशय म्हणजे मैत्रीपूर्ण नजरेनं भारताकडे पाहतोय. हे मला असं वाटतं थोडासा म्हणजे लोकांची दिशाभूल करण्यासारखं होईल. निश्चितपणे आताची परिस्थितीमध्ये इराणकडनं जो आपल्याला एक लाभ जो दिसतोय की जवळपास 70 ते 100 बिलियन डॉलर त्यांचे जे आहे ते आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये अडकले होते सँक्शनमुळे. आज त्यांच्याकडे तेवढा निधी त्यांचा आलेला आहे, तो इन्व्हेस्टमेंटसाठी आहे. आणि एक सगळ्यात मोठा महत्वाचा फॅक्टर जो आहे तो मगाशी बोलता बोलता त्यांनी सांगितलं कृषी क्षेत्रापासून दुसऱ्या क्षेत्राकडे जायचं. खऱ्या अर्थानं सगळ्यात मोठा एक्सपोर्ट जो भारताचा आहे तो ऍग्रिकल्चर एक्सपोर्ट आहे इराणला. आणि ते जे ट्रेड तुम्ही म्हणता रुपयांमध्ये करत होते ते ऍग्रिकल्चर एक्सपोर्टच्या अंतर्गत म्हणजे इम्पोर्ट ते करायचे आणि त्याच्या अंतर्गत त्यांना ऑइल वगैरे देण्याचा विषय असायचा. परंतु या कालावधीमध्ये निश्चितपणे अनेक चॅलेंजेस आलेले आहेत. म्हणजे चायना पाकिस्तान जो इकॉनॉमिक कॉरिडॉर आहे सीपीईसी आहे त्याच्या अनुषंगानं जर पाहायचं झालं तर काश्मीरमध्ये जो काही म्हणजे पाक ऑक्युपाईड काश्मीर मधला जो भाग आहे जो तो चायना वापरत आहे त्याच्यामध्ये त्यांनी इराणला सामील करण्याचा प्रकार चाललेला आहे. आणि मला असं वाटतं की त्याला आपण विरोध करणार आहोत त्या ठिकाणी, कारण ती स्ट्रॅटेजिक भूमिका भारताची आहे. त्याचबरोबर फार पूर्वीपासून आपला इराण पाकिस्तान आणि भारत अशा तऱ्हेची जी पाईपलाईन आहे तो देखील त्याच्यामध्ये बसते अजून त्याला पुढे आलेलं नाही. मग तुर्कमेनिस्तानचा जो तिथपासून जी पाईपलाईन जी अफगाणिस्तान तुर्कमेनिस्तान पाकिस्तान ती आहे त्याच्याबद्दल आपण चर्चा करू. ही बातम्यात अजून गुंडाळली गेलेली आहे. आता नवीन जी इराणची सँक्शन हटल्यामुळं नवीन जी अंडरसी पाईपलाईन आहे ती एक मोठी अपॉर्च्युनिटी ओमान मधनं ती आपल्याला निर्माण झाली आहे. ती कशी आपण एनकॅश करतो त्याचा एक लाभ. आणि त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये भारताचा सहभाग कसा राहील, कारण त्याच्यामध्ये चायनाही पार्टनरशिपमध्ये राहणार आहे. कारण चायनाचा फार मोठा त्या पोर्ट डेव्हलपमेंटसाठी त्यांनी निधी ऑफर केलेली आहे, तो एक आहे. आणि $8.8 बिलियन कर्ज आपलं त्यांच्यावर आहे, म्हणजे इराणला आपण देणं आहे ते आपल्याला द्यावं लागणार आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टीची जी आव्हानं आहेत ती या मोदी सरकार समोर असणार आहेत. आणि त्याचबरोबर परराष्ट्र नीतीमध्ये कशा तऱ्हेनं बॅलन्स सगळ्या बाजूचा ठेवेल, सिया सुनी या सगळ्या गोष्टीचा हे सगळ्या तारेवरची कसरत त्यांना करावी लागेल. निश्चितपणे एकच मुद्दा मोदी सरकारच्या पुढे प्रॉब्लेम असा आहे, म्हणजे जो प्रश्न त्यांच्यावर उपस्थित करतो की यांच्याकडे टीम नाही, 3-4 लोकच त्या ठिकाणी काम करताना दिसतात. म्हणजे अरुण जेटली तुम्ही पाहिलात तर पाकिस्तानवरच्या हल्ल्यावरती अरुण जेटली उत्तर देतात, त्याचा काही संबंध नसताना. त्यामुळे टीम वर्क मध्ये काम करणे मोदी अजून जमलेलं नाही. अर्थात तुम्ही हे सगळे पाढाच वाचलेला आहे या सगळ्या कारभाराचा. पण त्यापेक्षा महत्वाचा जो मुद्दा अगदी जाता थोडक्यात अगदी चंद्रशेखर नेने हे सगळं चालू राहील, ज्याला दूरगामी परिणाम असते म्हणतो आपण ते सगळं चालू राहील. पण लवकर नजीकच्या काळामध्ये कुठेतरी इंधन पेट्रोल असेल डिझेल असेल हे सगळं स्वस्त होण्याची काही आशा तुम्हाला दिसते का? हो, नजीकच्या काळामध्ये असं आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या मते क्रूडचे भाव सध्या आज क्रूडचा भाव $27.52 वरती आलेला आहे. तो जवळजवळ 20 पर्यंत जाऊन स्थिर होईल अशी तज्ज्ञांचा अंदाज आहे. म्हणजे अजून $60 तरी आपल्याला गॅप मिळेल. $60 गॅप नेने साहेब बोला. इराणचा आता जो सगळ्यात मोठा सँक्शन हटल्यामुळे जो एक मोठा प्रभाव राहणार आहे, कारण त्यांचंही ऑइल आता फ्री होईल. बरोबर. 5 लाख मी मगाशी सांगितलं 5 लाख बॅरल्स ते सगळं जरी झालं ते आपलं इथे रोजचं जे जगणं आहे त्या जगण्यामध्ये काही फरक पडणार नाही. आणि लगेच नजीकच्या काळामध्ये माझ्या मते येत्या फेब्रुवारीमध्येच पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी करण्याची एक खेळी खेळली जाईल असं माझं पर्सनल मत आहे. त्याचं कारण असं की कुठेतरी लोकांनाही दिलासा देणं आवश्यक आहे. आणि एक नेहमी लक्षात ठेवा, पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी झाले की बाकी सगळ्या कमोडिटीचे भाव कमी होतात, तेव्हा इन्फ्लेशनवरती त्याचा खूप चांगला परिणाम होतो. तर निश्चितच हे दिस इज इन द ऑफिंग, कारण भाव एकदा इराणचं पेट्रोल आलं की एकदम भाव आणखीन खाली व्हायचे. ते खाली गेलेले भाव त्याच्यापैकी बराचसा हिस्सा लोकांकडे ट्रान्सफर होईल अशी आशा आणि इच्छा अशी वाटते. नक्की आशा आहे, इच्छा सुद्धा आपल्या सगळ्यांची आहे की हे जे भाव आहेत ते कमी व्हावेत. आणि अर्थातच एकीकडे आशा आहे आता दिलासा सुद्धा मिळण्याची ही वेळ आहे. हा दिलासा लवकर देते की नाही केंद्र सरकार तेही आपण पाहूयात. धन्यवाद, नमस्कार.